साहिल आणि रवी असे दोन आम्हाला बहुमूल्य असे पंच त्या ठिकाणी लाभले, त्यांचंही पुन्हा एकदा मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजलंय. दोन्ही फलंदाज स्ट्राईकवर आपण पाहिल. जाधव संघाचा धडाकेबाज फलंदाज शुभम, नॉन स्ट्राईकवर असेल सुनील. पंच त्या ठिकाणी थोडस रूल्स आणि रेग्युलेशन समजवत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. चांगली अशी युट्यूबची आणि डीजेची सोय सुद्धा आपल्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तसेच वाघावळे संघाचा एक 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे, जेणेकरून आपल्या खेळाडूंची ओळख होणं आम्हाला गरजेचं आहे. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं. आपण एक आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. गोलंदाजी मार्कवर असेल ओमकार, स्ट्राईकवर असेल शुभम, नॉन स्ट्राईकला असेल सुनील. पहिला चेंडू आजच्या दिवसातील उद्घाटनातील पहिल्या सामन्याचा हा पहिला चेंडू ओमकारच्या माध्यमातून त्याचा सामना करेल. अप्रतिम चेंडू, पहिला चेंडू, निर्धाव चेंडू, विरकवण्याचा प्रयत्न होता शुभमचा. प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. चांगला यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहतोय आपण यष्टीरक्षणाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन सज्ज ओमकार, त्याचा पुन्हा एकदा सामना करेल शुभम. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू, गुडलेनचा चेंडू, चेंडू काही समजला नाही. प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न होता शुभमचा. प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. पुन्हा एकदा सलग दुसऱ्या चेंडूची, निर्धाव चेंडूची सांगता होते ओमकारच्या माध्यमातून. आतापर्यंत कोणत्याही पद्धतीची धाव त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च केली नाही. 2 चेंडू निर्धाव अशी गोलंदाजी मानावी लागेल ती ओमकार याला. यावेळी मात्र आता सुनीलच्या माध्यमातून थोडासा कानमंत्र दिला जातो शुभम याला, आणि नक्कीच आता मोठ्या फटक्याची अपेक्षा करण्यास हरकत नाही शुभमच्या माध्यमातून. पाहूया. यावेळी मात्र त्रिफळाचीत, परंतु पंचांचा इशारा, नो बॉल. नशिबाची साथ पहिल्या षटकामध्ये शुभमसाठी. चांगला चेंडू, अव्वल चेंडू होता, परंतु नशीब त्या ठिकाणी काही साथ देत नाही गोलंदाजाची, आणि शुभमला मात्र जीवनदान होतंय. चांगली संधी त्या ठिकाणी भेटते. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण ओमकारच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडू त्याची गोलंदाजी केली होती. 2 चेंडू त्याने निर्धाव काढले, परंतु तिसरा चेंडू नो पद्धतीचा, आणि त्याच्यावरती 2 धावाने 2 धावेने जाधव संघासाठी धावांचा श्रीगणेशा होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 2. यावेळी पहिला चेंडू स्विचेट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय, परंतु पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. वाईट बॉल. अतिरिक्त धावांची भर. धावसंख्या जाऊन पोहोचते त्या 3 आकड्यावरती, आणि हा चेंडू, येणारा चेंडू हा फ्रीडचा चेंडू असेल, याची आपण नोंद घ्यायची. या अगोदरचा चेंडू हा नो पद्धतीचा होतो, त्याचाच मोबदला. फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल चौकार षटकार ठोकण्याची. फ्री हिटचा हा चेंडू, येणारा चेंडू पाहूया. यावेळी मात्र स्ट्राईकवर असेल सुनील. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 3 आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतं, चांगली फेकी सुद्धा होते, चांगलं कलेक्शन सुद्धा होत आहे, परंतु एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते शुभम आणि सुनीलच्या माध्यमातून. या एकेरी धावसंख्येने तो आकार धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी, अतिशय शांत संयमी गोलंदाजी पाहायला मिळते टीम वाघावळीचा गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय तो शुभम. पाहूया पुढचा चेंडू, त्याचा सामना करेल शुभम. यावेळी पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. पाहूया झेल होतो की काय. नक्कीच या ठिकाणी मात्र शुभमला कोणतंही जीवनदान नाही भेटत, आणि पहिला झटका आपलं खातही न खोलता बाद होतोय तो जाधव संघाचा धडाकेबाज फलंदाज शुभम. गोल्डन डकची शिकार या ठिकाणी होते. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे टीम वाघावळीकडून.
अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. संख्या जाऊन मात्र पोहोचली ती फक्त आणि फक्त 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 या आकड्यावरती. शुभम याला मात्र अपयश येतंय. कोणतीही एकेरी धावी न करता तो बाद होतोय, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय जाधव संघाचा हिटमॅन सागर. नवीन फलंदाज आता स्ट्राईकवर असेल सागर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या ठिकाणी संघ वाघावेच्या माध्यमातून. सुनील धन्यवाद. म्हणून आपला एक 12वा खेळ आपण इकडे पाठवा अशी आपल्याला विनंती करण्यात आली होती. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण सुनीलच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू, त्यावर मात्र येते एकेरी धाव. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडू होतं, धाव आले त्या फक्त आणि फक्त 5. अप्रतिमाशी गोलंदाजी म्हणायला लागेल ते सुनील याला. 1 टू गो असेल. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील बाकी असेल आणि आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो सुनील. सुनीलचा सामना करेल सुनील. पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावते ती 5 या आकड्यावरती. यावेळी पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र यश येत आणि चेंडूला पाठवत आहे सीमा रेषा पार. सुनीलच्या बॅट मधून हा दणदणीत चौकार. पंच आपण थोडस काही करायचे. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्कवर असेल भागेश. त्याचा सामना करण्यासाठी स्ट्राईकवर असेल तो सागर. एका षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 9. जाधव संघाचा बहुमूल्य बलाढ्य असा शुभ मात्र एकही धाव न करता बाद झाला, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी आता सागर आपण पाहतोय स्ट्राईकवर. षटक क्रमांक 2 भागेशच्या माध्यमातून. चला वाघावे संघ कृपया सहकार्य करायचंय, काही करायचं. थोडं क्षेत्ररक्षण आपलं लवकरात लवकर सजवायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली वाघावे संघाकडून. अतिशय शांत संयमी चालू असलेला सामना टीम वाघाव विरुद्ध टीम धारदेव. चांगला चेंडू त्या ठिकाणी, निर्धाव चेंडू भाग्याच्या माध्यमातून सुद्धा अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते वाघावे संघाकडून. अतिशय मेहनत करून त्या ठिकाणी गोलंदाजी आले ते भागेश. पहिला चेंडू निर्धाव. सागरला चेंडू काही समजला नाही. चांगली यावेळी मात्र चांगला भिरकावलेला ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. येतो यावेळी सागरच्या बॅटमधून कडकडीत प्रहार चौकार. बागेच्या दुसऱ्या चेंडूवरती हा ताकदवर फटका सागरच्या बॅटमधून. धावसंख्येला देतो आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. पंच आपला निर्णय काय व्हायचा? पंच आपला निर्णय काय व्हायचा? धन्यवाद. यावेळी पुन्हा एकदा सागर याच्या बॅटमधून ताकदवर प्रहार आणि पुन्हा एकदा लगातार हा दुसरा चौकार.
कम ऑन डीजे. संख्या जाऊन पोहोचली ती 1-17. कृपया मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती असेल की आपण बाउंड्रीवरती जाऊन थांबायचे, जेणेकरून आपल्याला चेंडू परत देण्यात अडथळा येणार नाही आणि सामना लवकरात लवकर चालू करण्यास मदत होईल. चांगली फलंदाजी पाहतोय आपण सागरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय भागेश आपला चौथा चेंडू घेऊन. यावेळी पुन्हा एकदा ऑफसाईड दिशेने अप्रतिम फटका, कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमारेषा पार, चौकार. पहिला चेंडू नक्कीच निर्धावला होता, परंतु त्यानंतर 3 चेंडूवरती सलग 3 चौकार ठोकतो तो सागर. यावेळी मात्र कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला सागरच्या बॅटमधून. पाहूया पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर. यावेळी पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. नो मॅच लँड मध्ये हा चेंडू. एक धाव धावून पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी. तिसऱ्या धावेसाठी नक्कीच कोणताही प्रयत्न केला जात नाही. 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल ते सागर आणि सुनील यांना. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 23 आकड्यावरती. अजूनही दुसऱ्या षटकातील 1 to go म्हणजे एक चेंडू बाकी असेल. चांगले फलंदाजी पाहतोय आपण सागरच्या माध्यमातून. नियमित प्रॅक्टिस करणारा हा खेळाडू. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, परंतु नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न केला तर दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये संपताय. धावसंख्या होते ती 1 बाद 25. चांगली फलंदाजी पाहायला मिळते सागर आणि सुनीलच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये पाहिला आपण. पहिल्या षटकात समोर धावसंख्या होती 9, परंतु दुसऱ्या षटकाच्या समोर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 आकड्यावरती. चांगली फलंदाजी पाहतोय आपण सागरच्या माध्यमातून. या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुटण्यात यश आलं ते सागर आणि सुनील यांना. सागरच्या बॅटमधून आपण 3 चौकार पाहिले, परंतु सुनीलचे बॅट आतापर्यंत शांत आहे. सुनील सुद्धा मोठे चौकार षटकार मारण्यात एक माहिर खेळाडू आहे. असं काही प्रात्यक्षिक त्याच्याकडून पाहायला मिळतंय का, पाहूयात आपण. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर असेल तिसऱ्या षटकासाठी सुनील. त्याचा सामना पुन्हा एकदा करेल धारदेव संघाचा धडाकेबाज फलंदाज सुनील. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय सुनील. त्याचा सामन्यासाठी सज्ज आहे सुनील. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं जात आहे. यावेळी स्लोअर गतीचा मारा होता. चांगली दिशा त्या ठिकाणी सुनीलच्या माध्यमातून दिले चेंडूला. एक धाव धावून पूर्ण दुसरी धाव त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या धावण्यात यश येते ते सुनील आणि सागर याला. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 आकड्यावरती. अतिशय शांत संयम आणि ताळमेळीची खेळी आपण पाहतोय सागर आणि सुनीलच्या माध्यमातून. एकेरी दुहेरी चौकार षटकार त्यांच्या बॅटमधून अजून पाहायला नाही मिळाला, परंतु चौकारांची आतिषबाजी आपण पाहिली. एकेरी दुहेरी अशी शांत संयमी खेळ आपण पाहिली. पुन्हा एकदा सज्ज होतो सुनील. यावेळी पुन्हा एकदा स्लोवर चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि एकेरी धावेवर समाधान मानावं लागतं ते सुनील याला. संख्या जाऊन पोहोचते ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 28 आकड्यावरती. चांगली लेन, चांगली लाईन पाहतोय आपण सुनीलच्या माध्यमातून. स्लोवर गतीचा मारा होतोय, परंतु अचूक लेन, अचूक लाईन पाहतोय सुनीलच्या माध्यमातून. त्याचाच मोबदला की काय. तिसरा चेंडू त्या ठिकाणी थोडासा मिसफिल्डिंग होते, परंतु त्याचा मोबदला एकेरी धाव. तसेच आपले सन्माननीय देणगीदार सोमेश्वर जंगम यांचंही मैदानामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आपल्याला विनंती असेल की कृपया आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळी मात्र पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. तसेच भास्कर जंगम यांचंही मैदानामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांनाही कृपया विनंती असेल की कृपया आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे पंचांचा इशारा त्या ठिकाणी आला व्हाईट चेंडूचा.
यावेळी पुन्हा एकदा स्लोवर चेंडू भिरकावून डायरेक्शनच्या दिशेने अप्रतिम असा पुलचा फटका गॅपच्या दिशेने चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 34 या आकड्यावरती. अतिशय शांत संयमी खेळ आपण पाहतोय सुनील आणि सागरच्या माध्यमातून. आताच आपण सुनीलच्या बॅटमधून पुल शॉटचा हा चौकार पाहिला. पुन्हा एकदा सुनील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाहतोय. अप्रतिम झेल पाहतोय आपण वाघावे संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत कोणतीही चुकी त्यांच्याकडून पाहायला नाही मिळत क्षेत्ररक्षणामध्ये. अव्वल दर्जाचा झेल मैदानामध्ये पाहतोय आणि त्याचाच मोबदला जहादेव संघाचा दुसरा गडी सुनीलच्या माध्यमातून बाद होतोय. धावसंख्या अर्थातच एक चेंडू बाकी असेल आणि आता सुनीलची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो आनंद. जहादेव संघाचा एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे असा आमचा 18 नंबरची जर्सी परिधान केलेला नेहमीच आम्हाला योग्य मार्गदर्शन करणार आमचं प्रेरणास्थान एनडी अर्थात आनंद स्ट्राईक वर दाखल होतोय. चौका षटकारांची आतिषबाजी कव्हर ड्राईव्ह खेळण्यात माहीर फुल शॉट खेळण्यात माहीर. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असा फलंदाज आनंद त्या ठिकाणी सज्ज होतोय फलंदाजीसाठी. चला आनंद आपण घाई करायची. आपला सेटअप आपण बाहेरच लावायचा होता. शेवटचा चेंडू सुनीलच्या माध्यमातून त्याचा सामना करेल आनंद उर्फ अँडी. चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडूने षटक समाप्तीची घोषणा होते सुनीलच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र स्थिर होते ती 34 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वाघावे संघाकडून. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर होते मात्र 34 आकड्यावरती. जवळजवळ 11च्या सरासरीने धावा कोटण्यात यश येते ते धारदेव संघाच्या फलंदाजाला. तसेच आमच्या गावचे धोंडीबा जंगम यांच्याकडून सागर यांनी जर षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 6 षटकार मारले तर 600 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सकाळच्या सत्रामधील पहिलं पारितोषिकाची बोली त्यांच्या माध्यमातून आलेली आहे. त्याचा आपण सागर नक्कीच फायदा उचलायचा आहे. आपल्या टीमला सुद्धा चौका षटकारांची गरज आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. तसेच गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण वाघावे संघाकडून चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक समीरच्या माध्यमातून पाहिन त्याचा सामना करण्यासाठी सज्ज असेल सागर, ज्याने आतापर्यंत वैयक्तिक 3 चौकार ठोकले होते. नक्की त्यांच्याकडून षटकाराची आम्हाला अपेक्षा असेल. पहिला चेंडू समीरच्या माध्यमातून. यावेळी मात्र पंचांचा इशारा होतो. पंचांना व्यायाम करण्याची संधी या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये. वाईटचा इशारा. धावसंख्येत होतो धावसंख्या जाऊन पोहोचते ते 35 आकड्यावरती. पहिलाच आपल्या षटकातील पहिला चेंडू वाईट पद्धतीचा हाताळला. स्लोवर गतीचा मारा पाहायला मिळाला समीरच्या माध्यमातून, परंतु पंचांचा इशारा वाईट बॉल. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने त्या ठिकाणी दिशा दिल्या सागरने. एक धाव धावून पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. प्रेक्षका वर्गातून त्या ठिकाणी टाळ्या वाजवल्या त्या दुहेरी धावेसाठी. अँडी खूप चपळ आहेत त्या ठिकाणी. नक्कीच ते 3 धावा सुद्धा पूर्ण केल्या असत्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 आकड्यावरती. अजूनही शेवटच्या षटकातील 9व्या षटकातील 5 चेंडू बाकी असतील. समीर याचे त्याचा सामना करेल सागर. यावेळी पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने कटाला चेंडू पाहूया झेल होतो की काय. आणि यावेळी मात्र झेल धरतीला दान. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव सुद्धा दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल ते सागर आणि आनंद याला. या चेंडूवरती तब्बल 3 धावा कुठल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ते त्या 3 धावाच्या मदतीने 40 आकड्यावरती. नक्कीच 50चा आकडा गाठण्याचा प्रयत्न असेल आनंद आणि सागर याचा. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय तो आनंद. अजूनही 4 चेंडू बाकी असतील शेवटच्या आणि 9व्या षटकातील. याची नोंद घ्यायची फलंदाजांनी.
यावेळी ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका पाहतोय आनंदच्या बॅटमधून. त्यावर एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न नक्कीच केला जाईल. 2 धावा त्या ठिकाणी यशस्वीता पूर्ण होत आहेत आनंद आणि सागरच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 42 या आकड्यावरती. अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच मोठा फटका अर्थात चौकार षटकार आनंदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल. त्यांच्यासाठी सुद्धा चौकार षटकासाठी रोख रुपये 100चं पारितोषिक असेल. यावेळी मात्र पंचांचा पुन्हा एकदा इशारा, व्हाईट बॉल. धन्यवाद पंच. अतिरिक्त धावांची भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. पुन्हा एकदा जयसे थे पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. यावेळी मला वाटतं गोलंदाज थोडीशी लेन लाईन विसरलाय आणि लगातार हा दुसरा वाईट चेंडू. धावसंख्या जाऊन मात्र पोहोचते ती 2 बाद 44 आकड्यावरती. अजूनही येणारे चेंडू असतील 3. नक्कीच मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल सागरच्या माध्यमातून, सॉरी आनंदच्या माध्यमातून. यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका त्या ठिकाणी आनंदच्या माध्यमातून चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार, चौकार. तिने 48 आकड्यावरती. नक्कीच अजून येणाऱ्या 2 चेंडूवरती यावेळी पुन्हा एकदा ताकदवर फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका त्या ठिकाणी बसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण त्या खाली आणि यावेळी मात्र चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून. आणि पुन्हा एकदा लगातार बॅक टू बॅक आनंदच्या माध्यमातून दुसरा एक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अशोक जंगम यांच्याकडून नक्कीच प्रयत्न होता. एक धाव धावून पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत आहे. 2 धाव धावून पूर्ण. पुन्हा एकदा चांगली फेकी होते, चांगलं कलेक्शन होते, परंतु तिसरे धाव घेणे सुद्धा यश येते ते दोन्ही फलंदाज अर्थात सागर आणि आनंद याला. आणि चौथ्या धावासाठी जाताना आनंद मात्र या ठिकाणी धावचीत होते. चांगली खेळी आनंदच्या माध्यमातून पाहिली. तब्बल 3 चेंडूमध्ये 10 धावा त्यांनी कुठल्या. 300च्या स्ट्राईक रेटने त्याची फलंदाजी आपण पाहिली. चांगली फलंदाजी सागरच्या माध्यमातून पाहिली. चांगली फलंदाजी पाहिली सुनीलच्या माध्यमातून. शुभमला मात्र अपयश आलं त्या ठिकाणी. आणि अव्वल दर्जाची गोलंदाजी पाहिली आपण. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहिलं टीम वाघावे संघाकडून. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 55 आकड्यावरती. आता टीम वाघावे समोर असेल ते 56 धावांचं आव्हान. येणारे चेंडू असतील 24 आणि 56 धावांचं आव्हान. जवळजवळ 200च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल ते टीम वाघावे संघाला. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठण्यात यश आलं ते धारदेव संघाचे दोन्ही फलंदाज आनंद आणि सागर याला नक्कीच त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे, त्यांचा सन्मान केला जातोय. तसेच उपस्थित सर्व खेळाडूंचे, मान्यवरांचे, रसिक प्रेक्षकांचे मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आमचे विक्रमदादा जंगम ज्यांनी काल दिव्याला खास ते काल राहण्यासाठी आले होते, कारण त्यांच्याकडे एक मोठी जिम्मेदारी होती, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. तसेच आमचे नाश्ता प्रयोजक, तसेच आमचे गावावरून आलेले प्रकाशदादा जंगम, दीपक जंगम त्या ठिकाणी यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे, त्यांचं सुद्धा मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच अप्रतिम असं पंचांचं काम आपण पाहिलं. दोन्ही पंचांच्या माध्यमातून अतिशय चोख निर्णायक भूमिका आपण पंचांची पाहिली. तसेच आमचे सचिन दादा जंगम प्रत्येक कामासाठी झटपटणारे, गावासाठी आपला जीव की प्राण करणारे. तसेच यानंतरचा होणारा सामना असेल टीम वाघावे अ विरुद्ध गायदेव अ. तरी दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल की कृपया आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. तसेच आपले आर्मी मॅन निलेश जंगम तळदेव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच उपस्थित सर्व सन्माननीय देणगीदारांना, मान्यवरांना विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे.
हॅलो. आज या ठिकाणी देशाची सेवा करणारे जवान श्री निलेश जंगम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. पुढील संघाने टॉससाठी यायचं आहे. गाळदेव आणि वाघावळे तर लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. वेळ आपला वाया जाता कामा नये. टॉससाठी वाघावळे संघाचा कर्णधार गाळदेव लवकर या. वाघावळे यांचा 12वा खेळाडू कॉमेडी बॉक्समध्ये पाठवायचा आहे. संघनायकांनी लवकरात लवकर सामना सुरू करावा. वाघावळे टॉच विन झालेला आहे. ते निर्णय आपला कळवतील आपणाला. वाघावळे संघाने टॉच विन केलेला आहे आणि त्यांचा निर्णय वाघावळे टॉच विन झालेला आहे. फलंदाजी करण्यासाठी वाघावळे संघाकडून ओमकार आणि भास्कर. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ओमकार आणि भास्कर. स्ट्राईकला आहेत ते ओमकार, नॉन स्ट्राईकला आहेत ते भास्कर. गोलंदाज संजय जंगम उत्कृष्ट अशी गोलंदाजी. अभिषेक जंगम वाघावळे यांच्याकडून प्रत्येक षटकारला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. एक विकेट घेतली तर त्यांनाही 100 रुपयाचं पारितोषिक वाघावळेंकडून आलेलं आहे. पुढचा चेंडू घेऊन येत संजय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी संजय यांच्याकडून. आणि या ठिकाणी वाघावळे संघाचा पहिला फलंदाज आउट झालेला आहे. पुढचा बॅट
पुढचा चेंडू प्रेम यांचा, प्रेम टू सुनील. पाहूया प्रेम आपल्या संघासाठी काय करतायत. सुंदर गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी. मी मगाशी सांगितलं होतं मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. 2 सिक्स मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक वाघावळे संघासाठी. पाहूया आपण काय करता आहात. 2 सिक्स मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. सुंदर असा गोलंदाजी प्रेम कडून. आणि संघाची धावसंख्या पोहोचलेली 16 वरती. दुसरं षटक चालू आहे. सुंदर अशी फलंदाजी वाघावळे संघाकडून या ठिकाणी होत आहे, पाहायला मिळत आहे आपल्याला. पुढचा चेंडू प्रेम यांचा, सुनील यांना. सुंदर गोलंदाजी. त्यांना तो चेंडू काही कळलेला नाही आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू प्रेम यांचा. पुढचा चेंडू प्रेम यांचा, वाघावळे संघाचे फलंदाज. सुंदर अशी फटकेबाजी. 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या पोचलेले ते 17. 2 षटके या ठिकाणी संपलेले आहेत. संघाची धावसंख्या आहे 17. वाघावळे असंघाने आपला निर्णय लवकर करायचा आहे. पुढचा सामना आपल्याला लगेच चालू करायचा आहे. वाघावळे असंघाचे संघनायक आपला निर्णय लवकर कळवा. वाघावळे असंघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. गादेव असंघाला बॅटिंगसाठी पाचारण केलं आहे. दोन्ही संघनायकांनी आपल्या दोन्ही टीम तयार ठेवायच्या आहेत. पुढच्या षटक घेऊन आहेत ते धारदेव संघाचे सुनील जंगम. 3 सिक्स मारला तर 1500 रुपये. आणि हा पहिल्याच सुनीलच्या चेंडूमध्ये वाघावळे संघाचा तडफदार फलंदाज हा कॅच आउट झालेला आहे. शुभमसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण शुभम यांनी या ठिकाणी केलेलं आहे धारदेव संघाकडून.
फलंदाज सुनील, सर्व बाबतीमध्ये उत्कृष्ट असं कामगिरी शुभम यांच्याकडून होत आहे या ठिकाणी धारदेव संघासाठी। या ठिकाणी सह्य शिवालय कमिटी सदस्य संभाजी जंगम तळदेव यांचंही आगमन झालेलं आहे। मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन। पुढचा चेंडू शुभम यांचा, सुंदर गोलंदाजी शुभम यांची। वाघावळे संघाला भरपूर मेहनत करावी लागेल। मला वाटतं काही चेंडू शिल्लक आहेत या सामन्यातील। एक छोटंसं कटआउट, एक रन पूर्ण, धावसंख्येत भर, धावसंख्या पोहोचली होती 24 वरती। पुढचा चेंडू घेऊन येत आहेत शुभम, शुभम टू सुनील, सुंदर अशी गोलंदाजी। आणि या ठिकाणी हा सामना संपलेला आहे। पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे। पहिल्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी संपन्न झालेला आहे। दिनेश जंगम तळदेव यांचंही या ठिकाणी मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन। उत्कृष्ट असा खेळ या ठिकाणी दोन्ही संघाने आपल्याला दाखवला आणि मला वाटतं यामध्ये धारदेव क हा विजयी संघ या ठिकाणी आहे। खूप खूप धन्यवाद, अभिनंदन सर्व संघनायक आणि टीम यांचा। अनेक वाघावे संघाला खूप खूप शुभेच्छा। शुभम जंगम यांनी